नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. काल रात्री उशिरापर्यंत मतांची मोजणी सुरू होती. काही मतदारसंघांची मतांची मोजणी ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पूर्ण झाली होती. तसेच काही मतदारसंघाची मतांची मोजणी ही रात्री 8 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली होती. त्या मतांच्या मोजणीनुसार आपण कालच्या निकालाचा एक धावता आढावा घेणार आहोत. नंदुरबारमध्ये ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे 1,59,120 मतांनी विजयी झाले, तर हिना गावित या पराभूत झाल्या. जळगावमध्ये स्मिता वाघ या 6,74,428 मतांनी विजयी झाल्या, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे करण पवार हे 4,22,834 मतांनी पराभूत झाले. रावेरमध्ये रक्षा खडसे या 2,72,188 मतांनी विजयी झाल्या, तर श्रीराम पाटील हे 3,58,696 मतांनी पराभूत झाले. धुळे मतदारसंघामध्ये डॉक्टर शोभा बच्छाव या 5,83,868 मतांनी विजयी झाल्या, तर भाजपचे सुभाष भामरे हे 5,80,035 मतांनी पराभूत झाले. बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे प्रतापराव जाधव 3,49,868 मतांनी विजयी झाले, तर नरेंद्र खेडेकर हे पराभूत झाले. अकोल्यामध्ये अनुपम धोत्रे हे 4,57,030 मतांनी विजयी झाले, तर काँग्रेसचे अभय पाटील हे 4,16,404 मतांनी पराभूत झाले. अमरावतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे 5,26,271 मते घेऊन विजयी झाले, तर नवनीत राणा या 5,06,540 मते घेऊन पराभूत झाल्या. वर्धामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे अमर काळे हे 4,79,843 मते घेऊन विजयी झाले, तर भाजपचे रामदास तडस हे 4,11,190 मतांनी पराभूत झाले. रामटेकमध्ये श्याम बर्वे हे 6,13,025 मतांनी विजयी झाले, तर शिवसेनेचे राजू पारवे हे पराभूत झाले. नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी 6,55,027 मतांचं मताधिक्य मिळून विजय प्राप्त केला, तर काँग्रेसचे विकास ठाकरे हे पराभूत झाले. भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये डॉक्टर प्रशांत पाडोळे हे 34,465 मतांची आघाडी घेत विजयी झाले, तर त्यांच्या विरुद्ध असलेले भाजपचे सुनील मेंढे हे पराभूत झाले. गडचिरोली चिमूरमध्ये डॉक्टर नामदेव किरसान हे 6,17,792 मतांनी विजयी झाले, तर त्यांच्या विरुद्ध असणारे भाजपचे अशोक नेते हे 4,76,096 मतांनी पराभूत झाले. इकडे चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 7,18,410 मतांनी विजयी झाल्या, तर त्यांच्या विरुद्ध असलेले भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे 4,58,004 मतांनी पराभूत झाले. यवतमाळ वाशिम विभागात संजय देशमुख हे 5,94,807 मतांनी विजयी झाले, तर त्यांच्या विरुद्ध असलेले शिवसेनेचे राजश्री पाटील या 5,334 मतांनी पराभूत झाल्या. हिंगोलीमध्ये नागेश पाटील अष्टीकर हे 4,92,535 मतांनी विजयी झाले. बाबूराव कदम हे पराभूत झाले. नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण हे 5,28,894 मतांनी विजयी झाले, तर त्यांच्या विरुद्ध असलेले भाजपचे प्रतापराव चिखलीकर हे 4,69,452 मतांनी पराभूत झाले. परभणी मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय जाधव हे 5,19,388 मतांनी विजयी झाले, तर त्यांच्या विरुद्ध असलेले महादेव जानकर हे 4,66,234 मतांनी पराभूत झाले. जालनामध्ये डॉक्टर कल्याण काळे हे 6,07,896 मतांनी विजयी झाले, तर त्यांच्या विरुद्ध असलेले भाजपचे रावसाहेब दानवे यांना 4,96,939 मतांवर समाधान मानावे लागले. औरंगाबादमध्ये संदीपान घुमरे हे 4,76,130 मतांनी विजयी झाले, तर त्यांच्या विरुद्ध असलेले MIMचे इम्तियाज जलील हे 3,41,480 मतांनी पराभूत झाले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भास्कर भगरे हे 5,77,339 मतांनी विजयी झाले, तर त्यांच्या विरुद्ध असलेले भाजपच्या डॉक्टर भारती पवार या 4,64,140 मतांनी पराभूत झाल्या. नाशिक मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजे हे 6,16,729 मतांनी विजयी झाले, तर त्यांच्या विरुद्ध असलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे हे
4,54,728 मतांनी पराभूत झाले. पालघरमध्ये डॉक्टर हेमंत सावरा हे 6,01,244 मतांनी विजयी झाले. भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे हे 4,99,464 मतांनी विजयी झाले. त्यांच्या विरुद्ध असलेले भाजपचे कपिल पाटील हे पराभूत झाले. कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे 5,79,636 मतांनी विजयी झाले. तर त्यांच्या विरुद्ध असलेले ठाकरे गटाचे वैशाली दरेकर हे 3,80,992 मतांनी पराभूत झाले. ठाण्यामध्ये नरेश म्हस्के हे 7,34,231 मतांनी विजयी झाले. तर त्यांच्या विरुद्ध असलेले ठाकरे गटाचे राजन विचारे हे पराभूत झाले. मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल हे 6,80,146 मतांनी विजयी झाले. तर त्यांच्या विरुद्ध असलेले काँग्रेसचे भूषण पाटील हे पराभूत झाले. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर हे 4,52,644 मतांनी विजयी झाले. तर त्यांच्या विरुद्ध असलेले ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर पराभूत झाले. मुंबई उत्तर पूर्व या भागात संजय दिना पाटील हे 4,50,936 मतांनी विजयी झाले. तर भाजपचे मिहीर कोटेचा 4,21,076 मतांनी पराभूत झाले. मुंबई उत्तर मध्यमध्ये वर्षा गायकवाड यांनी 4,45,545 मतांचं मताधिक्य मिळून विजय प्राप्त केला. त्यांच्या विरुद्ध असलेले भाजपचे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे पराभूत झाले. मुंबई दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई यांना 3,95,138 मते मिळून त्यांना विजय प्राप्त झाला. तर त्यांच्या विरुद्ध असलेले शिवसेनेचे राहुल शेवाळे यांचा पराभव झाला. दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत यांना 3,95,655 मतांचं मताधिक्य मिळून विजय प्राप्त झाला. त्यांच्या विरुद्ध असलेले शिवसेनेचे यामिनी जाधव यांना पराभवाला सामोरं जावे लागले. रायगडमध्ये सुनील 5,08,352 मतांनी विजय झाले. तर त्यांच्या विरुद्ध असलेले उद्धव ठाकरे गटाचे अनंत गित्ते हे पराभूत झाले. मावळमध्ये श्रीरंग बारणे हे 6,92,832 मतांनी विजयी झाले. तर त्यांच्या विरुद्ध असलेले ठाकरे गटाचे संजोग वाघेरे हे पराभूत झाले. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे 5,84,728 मतांनी विजयी झाले. तर त्यांच्या विरुद्ध असलेले काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे पराभूत झाले. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी 7,28,068 मतांची बाजी मारून विजय प्राप्त केला. तर त्यांच्या विरुद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला. शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना 6,98,692 मते मिळाली आणि त्यांचा विजय झाला. तर त्यांच्या विरुद्ध असलेले अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील हे पराभूत झाले. अहमदनगरमध्ये निलेश लंके 6,34,796 मतांनी विजय झाले, हे पराभूत झाले. शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे हे 4,76,900 मतांनी विजय झाले. तर त्यांच्या विरुद्ध असलेले शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे पराभूत झाले. बीडमध्ये बजरंग सोनवणे हे 6,81,569 मतांनी विजयी झाले. तर त्यांच्या विरुद्ध असलेल्या पंकजा मुंडे या पराभूत झाल्या. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांना 7,48,752 मते मिळाली व त्यांचा विजय झाला. त्यांच्या विरुद्ध असलेले काँग्रेसचे अर्चना पाटील यांना पराभव सहन करावा लागला. लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांना 6,09,021 मते मिळून विजय प्राप्त झाला. तर त्यांच्या विरुद्ध असलेले भाजपचे सुधाकर शृंगारे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांचा 5,98,204 मतांनी विजय झाला. तर त्यांच्या विरुद्ध असलेले भाजपचे राम सातपुते यांचा पराभव झाला. माढा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना 5,11,443 मतांनी विजय प्राप्त झाला. तर त्यांच्या विरुद्ध असलेले भाजपचे रणजितसिंग नाईक निंबाळकर हे पराभूत झाले. सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी 5,69,651 मतांची बाजी मारली. त्यांच्या विरुद्ध असलेले भाजपचे संजय पाटील यांचा पराभव झालेला आहे. साताऱ्यामध्ये उदयनराजे 5,71,134 मतांनी विजयी झाले. तर त्यांच्या विरुद्ध असलेले शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे हे पराभूत झाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये नारायण राणे हे 4,48,514 मतांनी विजयी झाले. तर त्यांच्या विरुद्ध असलेले ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पराभूत झाले. कोल्हापूरमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती यांना 7,54,522 मतांनी विजय प्राप्त झाला. तर त्यांच्या विरुद्ध असलेले शिवसेनेचे संजय मंडलिक हे पराभूत झाले. कणंगले मतदारसंघामध्ये धैर्यशील माने यांना 5,20,190 मतांनी विजय प्राप्त झाला. तर त्यांच्या विरुद्ध असलेले ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागले. हा होता एकंदरीत संपूर्ण मतदारसंघाचा धावता आढावा आणि प्रत्येकी
कुठल्या मतदारसंघात कुठला उमेदवार हा विजय झालेला आहे, तसेच कुठला उमेदवार हा पराभूत झालेला आहे, ते यावरील संपूर्ण माहितीवरून कळते. ब्युरो रिपोर्ट, येस मराठी न्यूज. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.